नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झणझणीत, मसालेदार आणि अगदी हॉटेललाही मागेल टाकेल असं मटण सुक्कं आणि मटण रस्सा, ते पण गावरान स्टाईल. ही रेसिपी एकदा करून पाहिली तर वारंवार बनवाल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. एका डिशमध्ये धुवून घेतलेलं मटण घ्यायचं आहे. ते चांगलं धुवून घ्यायचं. मग त्याचं पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून एका डिशमध्ये पूर्ण मटण काढून घ्यायचं आहे. हे मटण आम्ही अर्धा किलो घेतलेलं आहे. त्यानुसार तुम्ही जेवढं घेता त्यानुसार तुमचे इन्ग्रेडियंट लागणार आहेत. तर मी मटण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. तसंच मी थोडंसं खोबरं आणि लसूण पेस्ट पण टाकलेली आहे. हळद, मीठ आणि मी घरी बनवलेली जिरे, धनापूड आणि शहाजिरी, लवंग असा खडा मसाला घालून मी एक मसाला बनवलेला आहे. तो मी 1-1.5 चमचा टाकलेला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे एक मसाला बनवून ठेवा. त्यामुळे भाजीला एक छान अशी गावरान टेस्ट येते आणि त्याची टेस्ट पण एकदम मस्त लागते. तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करून बघा. तर हे मी एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून मी 10-15 मिनटं ते बाजूला ठेवलेलं आहे. तर फ्रेंड्स, आमच्या इथे मटण शिजवताना ते जे मांदं जे असतं ते आम्ही पहिल्यांदा तेलात वाफलून घेतो. ते चिकनला हळद मीठ मटणला हळद मीठ लावताना आम्ही त्याच्यात टाकत नाही. असं मांदं साईडला टाकून तेलामध्ये आम्ही चांगलं म्हणजे नाही का गुळदा होईपर्यंत त्याला तळून घेतो. तर मी एका कुकरमध्ये 2 चमचा तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर ते ठेवलेलं मांदं टाकून ते चांगलं असं तेल सुटेपर्यंत ते तळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं त्याला हे केलेलं असतं. ते तेलामध्ये कुकरला चिटकतं, त्यामुळे तुम्ही ते सारखं हलवत राहायचं. तर त्या मांद्याला थोडंसं तेल सुटलं, जास्त पण तळायचं नाही ते. थोडं तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं मटण, हळद मीठ लावलेलं मटण त्याच्यामध्ये घालून चांगलं हलवून घ्यायचं. मटण तेलामध्ये वाफल्यानंतर ते त्याच्यावरती डिश झाकून तेल सुटेपर्यंत त्याला गॅसवर तसंच राहू द्या. त्याला चांगलं असं पाणी सुटल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये एक ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ओतून घ्या. असं पाणी, आणि ते पाणी हे बघा मटणाला पाणी कसं सुटले. त्याच्यानंतर काय करायचं, जे ताटामधलं पाणी आहे ते पण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं, जेणेकरून मटण खाली चिटकणार नाही. मटण शिजायला टाईम लागतो. मटण शिजेपर्यंत आपण त्याला लागणारे खोबऱ्याचा आणि मसाला बनवून घेऊया. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, जे खोबरं असतं ते तव्यामध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं. आणि ते जास्त लालसर पण होऊ द्यायचं नाही, मग ते जास्तच काळं होतं. मग त्यापेक्षा फक्त असं गुळदाव कलर येईपर्यंत त्याला असं तव्यावरती फक्त खालवर करायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यात तुम्ही थोडं तेल पण घालू शकता, पण मी त्याच्यामध्ये तेल घातलेलं नाही आहे. मी फक्त ड्राय रोस्टच केलेलं आहे. तर खोबरं असं भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 छोटे कांदे, 1 टोमॅटो आणि लसूण मी त्याच्यावरती भाजून घेतलेला आहे. तर कांदा आणि टोमॅटो भाजताना त्याच्यामध्ये तुम्ही थोडं तेल घालू शकता, ज्याने ते चांगलं भाजलं जाईल. आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. तोपर्यंत आपलं मटण पण शिजून रेडी आहे आणि पेस्ट पण रेडी आहे. तर चला आपण पहिल्यांदा मटण सुक्कं बनवूया. तर मटण सुक्कं बनवण्यासाठी आपण 1-1.5 चमचा तेल घालून त्याच्यामध्ये केलेली पेस्ट, आपण जी कांदे, टोमॅटो, खोबरं ह्याची पेस्ट केलेली आहे
त्याची थोडी पेस्ट तेलामध्ये टाकून चांगली भाजून घ्या. आणि मी सुक्का आणि मटण रस्स्याला मी एकच म्हणजे पेस्ट वापरणार आहे, 2-2 नाही. मी त्याला जे एक मसाला बनवला आहे तोच मी मटण सुक्का आणि मटण रस्सा या दोन्हीला वापरणार आहे. तर मटण सुक्कं बनवताना तुम्ही काय करायचं, एक चांगल्या प्रकारे मसाला तेलामध्ये जास्त हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचा, जेणेकरून त्याला आपण नंतर शिजू देत नाही ना, मग ते चांगलं तेलामध्येच भाजून घ्यायचं. आणि त्याला खाली जास्त चिटकू पण द्यायचं नाही, ते सारखं हलवत राहायचं. तर मटण सुक्याला मी अशा प्रकारचे जरा तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेला आहे आमचा घरगुती काळा मसाला आणि मी बनवलेला खडा मसाल्यांचा मसाला आणि विकत्रीचा मी जे सुहानाचा मटण मसाला आणलेला आहे ते टाकलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे ते होतं आपलं सगळा मसाला टाकल्यानंतर. त्याच्यानंतर काय करायचं, जे मटणाचं जे पाणी असतं ना सुटलेलं, त्याच्यामधलं थोडं पाणी घालून त्याला अजून तेलामध्ये अजून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये शिजू द्यायचं, जेणेकरून की ते मसाल्याला चांगलं तेल सुटेल. मसाल्याला तेल सुटायला लागलं की लगेच तुम्ही जे मटण काढलेलं आहे ते मटण त्याच्यामध्ये टाकून छान अशा प्रकारे खालवर करायचं, जेणेकरून सगळा मसाला त्या मटणाला लागलेला पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे आपलं मटण सुक्का रेडी झालेला आहे. मटण सुक्का रेडी झाल्यानंतर लगेच आपण मटण रस्स्याची तयारी करूया. तर आपण पहिल्यांदा एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचाच तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, कारण की ते जे मटण शिजवलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये पण जास्त प्रमाणात तेल असतं, त्यामुळे जास्त तेल वापरायचं नाही. आणि राहिलेलं सगळं वाटण ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालून चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला तळू द्यायचं आहे. मटण रस्सा करताना अगेन मी तेच मसाला वापरलेला आहे, काळं तिखट, मटण मसाला आणि मी घरी बनवलेला खड्या मसाल्यांचा मसाला हे टाकून मी चांगलं ते एकदम तेलामध्ये हे होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत
भाजून घेतलेला आहे. नंतर काय करायचं, तुम्ही त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला अजून तेल सुटेपर्यंत त्याला तळू द्यायचं सगळा मसाला तेलामध्ये. अशा प्रकारे तेल सुटलं की आपण जे बनवलेलं म्हणजे मटणाचं पाणी आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकून चांगलं असं तुम्ही त्या मटण रस्स्याला शिजू द्या. आणि हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, कोथिंबीर बारीक चिरून तुम्ही मटण सुक्का आणि रस्स्यामध्ये टाकू शकता. पहा मित्रांनो, किती मस्त दिसतंय झणझणीत मटण सुक्का आणि मटण रस्सा. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ एका नवीन स्वादिष्ट असं रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.